भाऊसाहेब हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात अस्वच्छतेने कळस गाठला असून परिणामी रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे। या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पंकज साळुंखे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाहणी करत स्वच्छतेसह सुरक्षिततेबाबत अधिष्ठातांना निवेदन देत विविध प्रश्न उपस्थित केले आहे। भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयासह परिसराची तात्काळ स्वच्छता करा, स्वच्छतेचा ठेका दिलेल्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करा, अन्यथा अधिष्ठातांच्या दालनात कचरा टाकू, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठा आघाडीचे महामंत्री पंकज साळुंखे यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला दिला आहे। भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय धुळे जिल्ह्यासह नंदुरबार, जळगाव, नाशिक व मध्य प्रदेश व गुजरात सीमेवरील अनेक रुग्ण विविध प्रकारच्या आजारांसंदर्भात उपचारासाठी दाखल होत असतात। रुग्ण या ठिकाणी बरा होण्यासाठी दाखल होत असतो, मात्र येथील अस्वच्छतेमुळे रुग्ण बरा होण्याऐवजी आणखी आजारी पडत असल्याचा आरोप साळुंखे यांनी केला आहे। शासन दरवर्षी रुग्णालयावर कोट्यवधी रुपये खर्च करतं, मग नेमके खर्च केलेले पैसे जातात कुठे, असा संतप्त सवाल उपस्थित करत स्वच्छतेसह सुरक्षिततेवर लक्ष घाला, अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीच्या वतीने भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना देण्यात आले आहे। मराठा आणि व्यापारी आघाडीच्या वतीनं आम्ही इथे जिल्ह्यातील आपल्या धुळे जिल्ह्यातील भाऊसाहेब हिरे महाविद्यालय जे आहे, ज्याला आपण सिव्हिल हॉस्पिटल म्हणून इथं आलेलो होतो यांना निवेदन देण्यासाठी। तर इथला जो विषय आहे खास करून सुरक्षा आणि स्वच्छता, सुरक्षतेच्या बाबतीमध्ये इथे जे काही इकडच्या एरियातले तरुण आहेत ते आज इकडच्या एरियामध्ये येऊन इथे खोदकाम चाललं आहे, इथे येऊन खुशाल दारू पितात, धिंगाणा करतात आणि इथे जे ॲडमिट असलेले रुग्ण आहेत तर त्या रुग्णांची सुद्धा आरडावी करतात। शिवाय ही स्वच्छता जी आहे, असं वाटतं की आपण इथे शासकीय रुग्णालयात आलेलो आहोत, परंतु ते माणसांच्या की गुरांच्या। जर आज शासनाच्या वतीनं दरवर्षी अर्थसंकल्पीय जो बजेट होतो त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक रुग्णालयाला हजारो करोड रुपयांचा निधी दिला जातो। मग हा निधी जातो कुठं नेमका, हा प्रश्न आमच्या सगळ्या पूर्ण महिला वर्गाला पडलेला आहे। आम्ही इथे आल्यानंतर सगळी चर्चा केली, यांना सगळे फोटोग्राफ, यांना व्हिडिओज दाखवले स्वतः साहेबांना, CIG बांबरे जे आहेत अधिष्ठाताचे। तर याच्यामध्ये आम्ही 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। 8 दिवसामध्ये जर या ठिकाणी स्वच्छता झाली नाही, जर तो नाला पॅक केला नाही, इथे नाला देखील आहे, त्या नाल्यामध्ये अक्षरशः MIDC मधलं सगळं पाणी त्या नाल्यातून वाहून येतं। आता नुकताच पावसाळा सुरू होणार आहे, आता त्या नाल्यामध्ये जर पावसाचं पाणी जमलं तर काय करणार। शिवाय त्या नाल्याच्या वरती महिलांचं प्रसूतिगृह आहे। तर असे सगळे विषय घेऊन आम्ही इथं आलेलो होतो। तर जर येत्या 8 दिवसामध्ये याच्यावरती कारवाई झाली नाही आमच्या निवेदनावर, तर आम्ही सगळ्या बिल्डिंगची साफ स्वच्छता आमच्या स्वखर्चाने करून, सगळे माणसं मिळून त्याची सगळी साफ स्वच्छता करून त्या सगळा कचरा जो आहे हा कचरा साहेबांच्या कॅबिनमध्ये आणून टाकू। यावेळी RPI आघाडीचे महामंत्री पंकज साळुंखे, महिला जिल्हाध्यक्ष नैना दामोदर यांच्यासह RPIचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।